माझे नाव साक्षी कृष्णा राठोड. आजच्या परिपाठांतर्गत आजचं पुस्तक परीक्षण मी घेऊन येत आहे. मी काल ग्रंथालयात जेव्हा गेले तेव्हा मला हे पुस्तक दिसलं. ह्या पुस्तकाचे नाव आहे मावशीचं पायमोजे. ह्या पुस्तकाच्या मूलपृष्ठावर मला एका मांजराचे चित्र दिलं आणि त्या मांजराच्या पायामध्ये पायमोजे दिसले. मला तर आश्चर्यच वाटलं की आता मांजर सुद्धा पायमोजे घालत आहेत. म्हणून मी हे पुस्तक उचललं आणि ह्याला चाळू लागले. ह्यामध्ये इतक्या छान छान गोष्टी दिलेल्या आहेत की ते म्हणजे एक मावशी असते, ती कशी पायमोजे बनवते आणि तो पायमोजे तिला येतच नाही, नंतर ती मांजरीला घालते. हे किती छान दिलेलं आहे. ह्यामध्ये एकूण पात्र आहेत 3. ते पात्र म्हणजे एक असते मावशी आणि एक मांजर असते, तिचं नाव असते मुनमुन आणि एक आजी असते. त्या तिघांचाही फोटो ह्याच्यावर दिलेला आहे. आणि मित्रांनो, ह्या पुस्तकाचे संपादक आहेत माननीय दिनकर टेमकर. आणि ह्या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहे राज्य शैक्षणिक संशोधन व परीक्षण परिषद महाराष्ट्र पुणे. मित्रांनो, ह्या पुस्तकामध्ये एक मावशी असते आणि एक आजी असते. ती आजी त्या मावशीला शिकवते की पायमोजे कसे तयार करायचे, त्याला कसे विणायचे, त्याला आपल्या मनानं कसे छान छान दोरे विणायचे, हे ह्याच्यामध्ये तिची आजी त्या मावशीला शिकवत असते. आणि जेव्हा तो पायमोजे त्याच्या मावशीला येतच नसतो तेव्हा त्याचं पण चित्र ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तो पायमोजे त्याच्या मावशीला येतच नसतो. नंतर तिला एक युक्ती सुचते आणि तो पायमोजे ती मांजरीला घालून बघते. तर मित्रांनो, बघा मांजरी त्या पायमोज्यामध्ये किती छान दिसत आहे. आणि मित्रांनो, जसं आपण वेगवेगळ्या वस्तू आपल्यामध्ये सजवण्यासाठी घालतो तसंच मांजरींना पण आपण घातल्या पाहिजे, कारण त्यांना पण भावना असतात, त्यांना पण किती आनंद होत असेल, म्हणून आपण त्यांना पण काही आपल्या वस्तू घालून पाहिल्या पाहिजे. बघा, आता ह्या मावशीनं त्याच्या मांजरीला घालून बघितलं तर ती मांजर किती छान दिसत होती. तसंच आपण पण आपल्या आजूबाजूला प्राणी असतात. जसं कुत्रा आहे, तो आपल्यासाठी किती संरक्षण करतो, आपल्या घरासाठी किती संरक्षण करतो, त्याला पण आपण काहीतरी दिलं पाहिजे. आणि जसं आहो साळुंखे सर म्हणतात, ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, ज्यांनी आपल्याला आनंद दिला, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. तसे ह्या मावशीनं पण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ती जी मांजर होती ती त्याच्या घरामधले सगळे उंदर खायची, म्हणून तिच्या मावशीला ती युक्ती सुचली. आणि मित्रांनो, हे पुस्तक अगदी छान आहे. ह्याच्यामध्ये जे दोरे दिलेले आहेत, म्हणजे जे विणायचे दोरे दिलेले आहेत ते दोरे सगळे माझ्या आवडीचेच आहेत. आणि गुलाबी तर मला सगळ्यात जास्त आवडतो. ह्याच्या मूलपृष्ठावरील चित्र तर मला खूपच आवडलं. मित्रांनो, हे पुस्तक वाचा. कारण ह्या पुस्तकामध्ये 4 ओळीचं कहाणी दिलेलं असेल, पण ह्याच्यामधले जे मौल्यवान वाक्य आहेत ते आपण कधी विसरू शकत नाही. आणि ह्याच्यामधील जे चित्र काढलेले आहेत ते पण खूप छान पद्धतीने काढले आहेत. मित्रांनो, जर आपल्याला एखादं पुस्तक लिहिता येत नसेल तरी आपल्याला त्यामधील त्याच्यावर आधारित चित्र तरी काढता आले पाहिजे. धन्यवाद.